ये आंदोलन में बैठे हैं, ये किस तरह का स्वतंत्रता दिवस है, ये तो आप इस पर विचार कीजिएगा। बहरहाल तर जय भीम नमो बुद्धाय। आज आहे 15 ऑगस्ट। मात्र मागच्या 3 ते 4 दिवसापासून इथे आदिवासी समाजातील काही मुलं आंदोलन करता आपण बघू शकता की हे कार्यालय आहेत अप्पर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालय नागपूर। इथे बरेच मुलं बसलेले आहेत, मुली देखील आहे। आपण आता लगेच त्यांच्याकडून जाणून घेऊ हे नेमकं प्रकरण काय आहे आणि ते कशासाठी इथे बसले आहेत। तर चला तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर बघू शकता इथे काही मुली आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। मॅडम, हे तुम्ही का बसले आहेत? जे 5 ऑगस्टला जे जी आर निघाला आहे तिथे मतलब एजची जे लिमिट आहे ते 26 पर्यंत केले होते, म्हणून त्याच्या विरोधामध्ये हा आपण ना आंदोलन चालू केलं आहे इथे। त्यांना काल पण अपडेट करून आम्हाला एक जी आर दिला, पण तिथे पण 30 पर्यंतची जे 26 ते 30 पर्यंत त्यांनी ते वाढ केली। आमचं असं मत होते की आम्हाला शिक्षणामध्ये जे एज लिमिट आहे ते एज लिमिट हटवा, मतलब मला एज लिमिट नाही पाहिजे, कारण जो विद्यार्थी आहे त्यांची शिक्षणामध्ये एज लिमिट लावून काही ते शिक्षण अडवल्यासारखं झालं ना, तेच आहे म्हणून त्यासाठीच इथे चालू आहे। म्हणजे नेमका काय आहे तो जी आर आणि त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही त्यांच्या जी आरला नेमका कोणत्या मागण्याचा विरोध करत आहात? हे एज लिमिट लावली त्यांच्या मागण्याचा विरोध आहे। आणि जसे आम्हाला वसतिगृह सुद्धा जे प्रायव्हेट्स आहेत ना का, त्यांना म्हटले होते, जे जानेवारीला सुद्धा आमची एक बैठक झाली होती, ते आता 8 महिने होत आहेत आणि ते बिल्डिंगचे पण त्यांना ते काम केले नाही आहेत। आणि जे असे आम्हाला शिक्षणासाठी जे फंड मिळत होते, जसे आमचे बुकसाठी कम से कम 8,000 ते काहीतरी फंड होतं, ते पण आमचे कमी केले आहे त्यांनी। आणि जसे आम्ही आमच्या आदिवासींचे काही सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असतो, त्यांच्या पण जसं फंड असते ते पण आमचे त्यांना कमी केले आहेत। तर मतलब हर एक जे आदिवासींचे जे मतलब जे राईट्स आहेत ते त्यांना बरोबर नाही मिळत आहेत, म्हणून हे आंदोलन आम्हाला कंटिन्यू करावं लागत आहे। त्याबद्दल तुम्ही काही मुख्यमंत्री यांच्याकडे काही निवेदन किंवा कलेक्टरला काही निवेदन वगैरे सादर केलं आहे? हो, जे मतलब जे आमचे प्रतिनिधी आहेत ते कंटिन्यू हे त्यांच्याशी VC कॉलवर किंवा जे मतलब ते मंत्रालयामधले त्यांनी बैठका करून ते आमचे जे मागण्या आहेत त्यांच्याजवळ पोहोचण्याचे प्रयत्न करतच आहेत, पण ते आता म्हटले की पॉझिटिव्ह काय त्यांच्याकडून काय असं रिस्पॉन्स नाही येऊन राहिलं ना, म्हणून हे आम्हाला कंटिन्यू करावं लागतं। चला ठीक आहे, धन्यवाद मॅडम। इथं आणखीन बरेच मुली देखील आहे, मुलं देखील आहे, तर आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊ। सर, आपलं नाव काय आहे सर? माझं नाव भूषण श्रीराम आहे। आपण इथे बऱ्याच दिवसापासून जे आंदोलन करत आहे त्याच्या मागचं नेमकं कारण काय असेल? जो 5 ऑगस्ट 2026 रोजी JR निघाला होता, त्यामध्ये वयाची अट 26 होती। ती वयाची अट आमचं 26 वर्षात शिक्षणच नाही होत, तर त्या वयामध्ये आम्ही काय करायचं? जर आम्हाला वयाचं बंधन घालत असेल त्याला काही अर्थ नाही। हा पूर्णपणे JR रद्द झाला पाहिजे आणि दुसरं शुद्धीपत्रक निघालेलं आहे, तरी त्याच्यामध्ये वयाची अट 30 केली आहे, तरी तो आम्हाला मान्य नाही। आम्हाला त्याच्यामध्ये वयाचं अटच नाही, शिक्षणासाठी वयाचं अट नसो। बरोबर, शिक्षणामध्ये कोणत्याच विभागात अट नसते, मरेपर्यंत आपण किंवा म्हातारपणात देखील आपण शिक्षण पूर्ण करतो। मग याबद्दल तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा कलेक्टरला काही निवेदन वगैरे सादर केलं आहेत का? आम्ही त्या दिवशीपासून इथे बसलेलो आहोत, पण अजूनपर्यंत आज सर्व मीडिया येऊन गेली, सर्वांना माहिती आहे का प्रत्येक गोष्टी त्यांच्या जवळ पोहोचलेल्या आहे, पण ते अजूनही आमच्यापर्यंत येत नाही किंवा आमच्या ऍक्शन कोणत्याच घेतलेल्या नाही। फक्त त्यांनी जो JR होता तो शुद्धीपत्रक केलेला आहे, पण त्यामध्ये त्यांनी फक्त तीच केलं, त्याच्यावरती काही केलेलं नाही। तरी आम्ही जोपर्यंत त्याच्यातून वयाची अट जात नाही तोपर्यंत आम्ही तो उठणार नाही। आता आंदोलनाचा हा कितवा दिवस आहे? आजचा हा 3रा दिवस आहे। म्हणजे आणखीन सरकारने किंवा कोणत्याच विभागाने याची दखल घेतलेली नाही। तर मग आता तुमचं पुढचं पाऊल काय असेल? दखल नाही जोपर्यंत तिथे आमची वयाची अट हटणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही। आता सध्या रिसेंटली धर्मेंद्र प्रधान यांचा जो इस्तीफा झाला, कॉक्रोच पार्टीने एक होऊन पुऱ्या देशभरात आंदोलन करून इतक्या मोठा तानाशाहाची इस्तीफा केला, तर त्या संदर्भात आणखीन तुम्ही तसं काही करणार आहात का? म्हणजे मोठं आंदोलन आम्ही अजून पाऊल उचललेला नाही आहे, जेव्हा आमच्याच्यानं काही होईल तेव्हा आम्ही पाहू नंतर। चला ठीक आहे, तुम्हाला काय वाटते, सरकार तुमच्या ह्या अटीला मान्य करेल की नाही करेल? आजपर्यंत सरकारला एवढी आमच्याबद्दल काही प्रेम भावना असती आतापर्यंत केलं पण असतं, पण अजूनपर्यंत आमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम भावना काहीच नाही आणि ते आम्हाला आजही पाठिंबा देऊ नाही राहिलेले।
एवढंच. चला एक शेवटचा प्रश्न विचारतो. आज 15 ऑगस्ट आहे. आजच्या दिवशी देश स्वतंत्र झालाय. तर या निमित्ताने तुम्ही आंदोलन करत आहात आणि आज 15 ऑगस्ट देखील आहे. तर आज पुरा देशवासियांना तुम्ही काय संदेश द्याल? आज 15 ऑगस्ट आपण म्हणतो जे स्वतंत्र झाला, आजही आम्ही गुलामगिरीत जगत आहोत. आमचे विद्यार्थी आजही गुलाम बनून इथे बसून आहात. तर कॅमेरामॅन थोडासा इकडला पुरा दाखवून द्या थोडासा, कारण की 15 ऑगस्टला देखील मुलं आज प्रोटेस्ट करत आहे आणि आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी इथे लढत आहे. म्हणजे आपण हा कुठला स्वतंत्र दिवस समजावा? म्हणजे जिथे एकीकडे स्वतंत्र दिवस साजरा होत आहे आणि दुसरीकडे मुलं आपल्या हक्क आणि अधिकारासाठी आंदोलन करायला बसलेले आहेत, पण सरकार याची दखल घेत नाहीये. इथे आणखीन बरेच लोक आहेत, त्यांच्याकडून देखील आपण त्यांची थोड्या प्रमाणात प्रक्रिया जाणून घेऊ. तर तुम्ही कुठेही नका जाऊ, माझ्या सोबत राहा. आणि ती मुलं आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी इथे आंदोलन करत आहेत, त्याबद्दल काय सांगणार? आज आंदोलन होत आहे ते शोकांतिक थोडं आहे. जोरात बोला सर. आज जे आंदोलन होत आहे जे स्वातंत्र्य दिवशी आहे, पण ते शोकांतिक असं आहे. पण तो जो जी आर काढून जो अन्याय केला आहे विद्यार्थ्यावर, जो शैक्षणिक अट नाही का, आज पण समाज पण आजपर्यंत तर शिक्षणाची कुठेही अट नाहीये. आपण बुडे होईपर्यंत शिक्षण करू शकतात, पण हे नेमकं काय आहे? आता ते तर त्या जी आर काढणाऱ्यांनाच माहित नाही का त्यांनी कोणता विचार करून काढला, कोणता विचार त्यांच्या डोक्यात आला नाही का. तर त्या विरोधात आपण हा मोर्चा काढलेला आहे नाही का. आणि आता समाज पण तेवढा पॉझिटिव्ह नाही का, का तो कंटिन्यू आपलं एज्युकेशन करून त्या वयापर्यंत प्रॉपर शिकू शकत बा म्हणून नाही का. अजून संघर्ष चालूच आहे का तो म्हणजे त्या क्रायटेरिया पर्यंत नाही का. कोणी स्ट्रगल करून शिकते, ते बोटा मोजण्या जोगते आहेत का ते कंटिन्यू शिकू शकते नाही का. त्यासाठी त्या वयवाढी विरुद्ध आणि ज्या काही ज्याच्या अटी लावल्या आहेत, जसे का तुम्हाला काही प्रदर्शन करता येणार नाही, कोणता आवाज उठवता येणार नाही. पण भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19 म्हणते की तुम्हाला पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही आंदोलनही करू शकता, आपली मागणी मागू शकता, आपले बोलणं सरकारपर्यंतही करू शकता. पण हे कुठलं आहे? म्हणजे संविधान विरोधीच म्हणावं का याला? बरोबर, जरूर ते संविधान विरोधीच आहे. आणि पण ते त्यांना डोक्यात का नाही समजत तोच प्रश्न पडत आहे. ठीक आहे ना. सर काय सांगणार आहात सर आपण? तर आपलं नाव सांगा पहिले. माझं नाव वैभव श्रीराम आहे. सर्वात अगोदर तुम्हाला स्वातंत्र्य दिना खूप खूप शुभेच्छा. पुरा देशवासियांना सर्वांना, तुम्हाला कॅमेऱ्यात जे टीव्हीवर पाहतात सर्वांना इंडिपेंडन्स डे, हॅपी इंडिपेंडन्स डे. तर आम्ही प्रमुख आमच्या 2-3 मागण्या होत्या. त्यामध्ये आहे पहिली, जी आम्ही हॉस्टेलला राहतो त्याच्यामध्ये आजपर्यंत असं होतं की एज लिमिट नव्हती. म्हणजे आपण जोपर्यंत शिक्षण वाटते तोपर्यंत करू शकतो, पण यांनी एक एज लिमिट ठरवली 26 पर्यंत शिकावं. म्हणजे वयाच्या 26 हा, तोपर्यंत तुम्हाला ऍडमिशन मिळेल हॉस्टेलला. 10वी कम से कम 12-13 वर्षात होते. 12-13 वर्ष ते ग्रॅज्युएशन, 22 पकडा ग्रॅज्युएशन. त्यानंतर 3-4 वर्ष ग्रॅज्युएशनला वर्ष. जाते. मग 26 तर तिथेच खतम झालं. हा 26-30 खतम झालं. आणि प्रत्येकाला वेगवेगळे कोर्स करायचे असतात. कसं आहे, प्रत्येक एक्झाम साठी काही एक वेगळे कोर्सेस मागतात. जसं ITI मागतात, म्हणजे कुठं या भरतीसाठी ITI मागतात, कुठे डिप्लोमा मागतात, असे खूप सारे एक्झाम्स आहेत. कुठे MSW मागतात. तर आपण एकच जर कोर्स करून आपण जर ठेवला तर आपल्याला ते जागा भरताना थोडं प्रॉब्लेम येते, म्हणजे आपण ते भरू शकत नाही. त्यासाठी खूप करतात. आणि तसंही सरकारच्या धोरणामुळे परीक्षा खूप लांबणीवर चालल्या आहेत आजकाल. TETचे पकडा, MPSCचे मागाच्या वेळेस तर हे 1-2 अगोदर, त्याच्या अगोदर 15 महिने एक्झाम झाली नव्हती प्रीची, बरोबर आहे. 15 महिने झाली नव्हती. त्यासाठी कसं आहे, तर 2 वर्षाची ऍडमिशन राहील, तो अभ्यास करतच जातो. पण 2 वर्षाची ऍडमिशन मध्ये 15 वर्ष म्हणजे 24 महिन्यात 15 वर्ष गेले. समजा कोणी खूप सारे लोक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. तो करत असताना एक तर कॉलेजचा अभ्यास करतातच, पण स्पर्धा परीक्षेचा पण करतात. आपण जर तुम्हाला माहित असेल की स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी खूप वयस्क असतात, 30 पर्यंत वगैरे जातात. तर हॉस्टेलचे विद्यार्थी तेच करत असताना समजा 25 वर्षात जर 26 वर्षात जर ठेवलं, ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्यांना मदत सोडावं लागेल. आता नेमक्या मागण्या काय सरकारकडे? मागण्या म्हणजे ते वय वाढवा. आणि एक महत्वाची मागणी म्हणजे ते असे म्हणले होते त्यांनी आपल्या GR मध्ये 22व्या क्रमांकावर काहीतरी, की तुम्ही म्हणजे हॉस्टेलला ऍडमिशन असताना तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही, प्रोटेस्ट करू शकत नाही किंवा ATC मध्ये येऊ शकत नाही. असं GR मध्ये म्हटलं मध्ये आहे. काढलंय आता, ते काढलंय आता. तर बघा, हॉस्टेलच्या ज्या काही मागण्या, ज्या काही समस्या आहे त्याबद्दल जर आम्ही इथं आलोच नाही, जसं मागाच्या वेळीच होतं की 10 म्हणजे हॉस्टेलला असताना 10 महिन्याची DBT भेटते, त्याच्यावर मिळत नाही. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना किंवा नागपूरच्या कलेक्टरला वगैरे आपण काही निवेदन वगैरे सादर केलं आहे का? कलेक्टर वगैरे नाही केलं, कारण आदिवासी विभाग वेगळा आहे, त्यामुळे आम्ही फक्त इथेच केलंय.
विभाग वेगळा आहे, पण नागपूरचं एक जिल्ह्याचे म्हणून एक कलेक्टर असतात जो मेन महत्वाचा भाग असतो, त्यांच्याकडे पण एक निवेदन सादर करावं लागते. ते आपण केलं आहे का? मला वाटतं ते नाही केलं आहे, कारण जे योजना करते आहेत आमचे, जे आज चालवतात, त्यांना वाटलं की त्यांनाच करणं बरं राहील तिकडे देण्यापेक्षा. मुख्यमंत्र्यांना वगैरे काही निवेदन वगैरे सादर केलेलं आहे या संदर्भात? आम्ही नाही केलंय, पण समजा आम्ही जर इथे केलं आहे तर ते पाठवतील आपल्या मंत्र्याकडे पाठवतील, ते त्यांना करतील ना, जसं ते मंत्री आहेत त्या विभागाचे. आम्ही करण्यापेक्षा ते करतील तर ते चांगलं राहील. म्हणजे त्या विभागाचा मंत्री करणे हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ते ऐकतील पण, असं म्हणून आम्ही इकडे तिकडे न करता डायरेक्ट हॉस्टेलला केलं. ठीक आहे, धन्यवाद सर, खूप खूप. इथे आणखीन बरेच मुलं आहेत आणि त्यांच्या खूप समस्या आहेत. मित्रांनो, आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि 80व्या स्वातंत्र्य दिवसामध्ये देखील मुलं आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी इथे लढत आहे. आपण पाहत आहात भीम सूर्य टीव्ही चॅनल. तर माझ्या चॅनलला जितकं होईल तितकं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेवढे होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा. आणि हा स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या चॅनलकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय.